नागपुर के एकात्मता नगर स्थित मनपा स्कूल में शिक्षकों की भारी कमी को लेकर छात्रों और अभिभावकों का गुस्सा सामने आया है। 11 कक्षाओं के लिए सिर्फ 3 शिक्षक होने का आरोप लगाते हुए छात्रों ने सोमवार को मनपा आयुक्त कार्यालय के बाहर प्रदर्शन किया। प्रदर्शन में कांग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुरुदेव पाटिल, नगर सेवक एडवोकेट शैलेंद्र डोरले के साथ छात्र और अभिभावक भी शामिल हुए हैं। आरोप है कि 3 शिक्षकों में से एक प्रशासनिक काम में लगा है, जिसके चलते वास्तव में सिर्फ 2 शिक्षक ही पढ़ाई करा रहे हैं। छात्रों का कहना है कि गणित और अंग्रेजी को छोड़कर विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी और हिंदी जैसे विषयों के लिए शिक्षक उपलब्ध नहीं है, जिससे उनकी पढ़ाई प्रभावित हो रही है। साथ ही छात्रों का कहना है कि उन्हें कई विषयों की पढ़ाई खुद या फिर अभिभावकों की मदद से करनी पड़ रही है। प्रदर्शनकारियों ने जल्द से जल्द शिक्षकों की नियुक्ति की मांग की है और चेतावनी दी है कि अगर समस्या का समाधान नहीं हुआ तो आंदोलन को और उग्र कर दिया जाएगा। महानगरपालिकेची एकात्मता नगर येथील शाळा आहे, जिथे नर्सरी, KG1, KG2 पहिल्या वर्गापासून 8व्या वर्गापर्यंत असे एकंदर 11 वर्ग आहेत आणि 11 वर्गामध्ये फक्त 3 शिक्षक आहेत। आणि महानगरपालिका प्रशासनासोबत आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला। ॲडव्होकेट शैलेश डोरले तिथले नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला। मी स्वतः फोन करून सांगितलं, मात्र आता शाळा सुरू होऊन 1 महिना झाल्यानंतरही तिथे शिक्षकाची उपलब्धता नाही आहे आणि 2 शिक्षक 11 वर्गातल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवत असतील, त्यांचं भवितव्य काय निश्चित होईल या व्यवस्थेमध्ये। आणि हे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे की शालेय शिक्षण मोफत देण्याची, आणि ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीपासून दूर जातात आहे। त्यामुळे त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी यांच्या भवितव्यासोबत आपण ज्या पद्धतीचा व्यवहार करून राहिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। आम्हाला शिक्षणाचा अधिकार आमचा आहे, संविधानिक अधिकार आहे, आणि आम्ही तो अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी इथं आलो। ते अनेक शाळा यासाठी बंद होतात आहे कारण महानगरपालिकेचे शिक्षक अपॉइंट करायचे नाही आणि शिक्षकाअभावी पालकांनी मग विद्यार्थ्यांना त्या शाळेतून नाव काढून टाकायचं आणि मग पटसंख्या नाही या कारणामुळे ती शाळा बंद करायची आणि त्यानंतर ती शाळा खाजगी संस्थेला द्यायची, मग ऑटोमॅटिक ती संपूर्ण पटसंख्या येऊन जाते। शैक्षणिक सुविधा ज्या पद्धतीने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, त्या शैक्षणिक सुविधा महानगरपालिका उपलब्ध करून देत नाही। फक्त भौतिक विकासाच्या गोष्टी करतात, मानवी विकासाच्या ह्या गोष्टी करत नाही आणि ह्या गोरगरीब शोषित पीडित विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत हा धोका आहे। धोका आहे, खेळ आहे। कसं आहे, नियमानुसार 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक हवा आहे। त्या महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक हवा आहे। इथे 167 विद्यार्थी आहेत, एकूण 11 हे आहेत वर्ग आहेत आणि एकूण एवढे वर्ग असतात। 3 शिक्षकापैकी 1 BLO SIRचं कामाला लागलेले आहे, फक्त 2 शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे। मी गेल्या कॉन्स्टंटली आम्ही निवडून आल्यानंतर सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही तक्रार केली की बा इथे शिक्षकाची संख्या कमतरता आहे, म्हणून शिक्षकाची संख्या वाढवण्यात यावी। एवढंच नाही तर मी 13 तारखेला सुद्धा मुख्याध्यापकाकडनं तक्रार आली, त्यानुसार मी 15 तारखेला निवेदन दिलं आयुक्तांना आणि एज्युकेशन ऑफिसरला, तरी यांनी आज पावे तो शिक्षकाची संख्या वाढवली नाही। म्हणून शिक्षकाची संख्या वाढवणं न वाढवणं म्हणजे विद्यार्थ्याच्या भविष्याची खेळणे आहे। एवढंच नाही, संविधानानुसार शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे, विद्यार्थ्यांचा अधिकार आहे, तो आज हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून आमची विनंती आहे आयुक्तांना की तिथे शिक्षणाची संख्या वाढवण्यात यावी। असं जर धोरण असेल तर इथे बघा, आज माझ्याकडे एक पत्र आहे, या पत्रामध्ये नमूद आहे की विद्यार्थ्यांना वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत आहे। एकीकडे वारकरी दिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकीकडे शिक्षण न देण्याचा प्रयत्न करत आहे, हे कायद्याच्या विरुद्ध आहे। म्हणून आम्ही आज इथे विद्यार्थ्यांना आयुक्ताकडे तक्रार घेऊन आलेलो आहे। तू अध्यक्षीचा टॅग लागलेला तुझ्या याच्यावर, मॉनिटर आहेस? हां, मग तू किती शिक्षक आहेत शाळेचे? किती 3 शिक्षक आहे। शिकवतात का ते बरोबर? हो, शिकवते। कधी अगर खराब कंडिशन झाली तर तेच शिकवते पुरे विषय, म्हणजे इंग्लिश, मॅथ्स आणि बाकी विषय नाही शिकवत। मग याचा अभ्यास कसा करतात? ते कधी कधी शिकवतात, कधी कधी नाही शिकवत। काय सांगशील, आज तू आंदोलनात म्हणजे इथे आयुक्तांना भेटण्यासाठी आली आहे, कुठल्या गोष्टीसाठी तू आयुक्तांना भेटायला आली आहे? शिक्षकांसाठी। म्हणजे काय आहे, किती शिक्षक आहे, किती विषय शिकवले जातात? 3 शिक्षक आहे आणि 2 विषय शिकवतात, शिकवतात? इंग्लिश आणि मॅथ्स। आणि इतर विषयांचं काय?
इतर इतर विषय विषयांचा कोण शिकवतात की नाही? नाही शिकवत. मग त्याचा अभ्यास तुम्ही कसा करता? नाही करत. नाही करत अभ्यास. मग परीक्षा कशी दिली यावर्षी? मागल्या वर्षी जी तू आता कुठल्या वर्गात आहे? आता 6th मध्ये. 5वी ते ज्या कधी परीक्षा झाली त्यावेळेस तर शिक्षक होते का त्या इतर हो विषयाचे? हो टीचर शिकवत होते. कधीपासून आता शिक्षक नाही आहेत? 3 महिन्यापासून.